आजी सांग ना, तू चाचूला दत्तक घेतलंस तरी त्याचा घरात एवढा अपमान करतात. तू जर मस्त घेतलंस दत्तक, तो बाहेरच राहिला असता, अनाथ असता, तर काय झालं असतं त्याचं? विराजस, अनाथ मुलांच्या वाट्याला येणाऱ्या अवहेलनेची आपण कल्पनाही करू शकत नाही. काय झालं विराजस? आजी, नकळतपणे माझ्याकडनं खूप मोठी चूक झाली. मला कल्पनाच नव्हती की ही नोट तिच्यासाठी किती महत्वाची आहे. आजी, जर मला माहिती असतं ना तर मी असं कधीच अरे मला सांग ना, नक्की काय झालंय ते स्पष्टपणे सांग की. आजी, एक मुलगी आहे, हा, ती अनाथ मुलांना मदत करते, त्यांना खाऊ पिऊ घालते, आणि त्या मुलांसाठीच तिला देणगीची गरज होती. आणि ही जी नोट आहे ना आजी, याच्यावर त्या देणगीदाराचा नंबर होता, आणि ही नोट माझ्याकडे राहिली, चुकून राहिली. ती मुलगी घ्यायला आली होती परत, पण मी तिची मस्करी करत बसलो, आणि तिच्या हातातली सगळी रक्कम निघून गेली. म्हणजे ती इतकी खचली ना की तिचा चेहरा बघितल्यानंतर मला माझ्याबद्दल वाईट वाटायला लागलं. मला असं वाटायला लागलं की आपण आपल्या बाबांसारखे होतोय का, आपण पण त्यांच्यासारखंच वाग. नाही 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 विराजस, असं नाही बा. अरे अरे म्हणून एवढा गप्प गप्पा आहेस का? अरे चुका होतात माणसाकडून, सगळ्यांकडूनच होतात. माझ्याकडून पण खूप मोठी चूक होणार होती, तुझ्या चाचूला दत्तक न घेण्याची. आजी, हो, मूल होत नव्हतं. शेवटचा पर्याय म्हणून अनाथ आश्रमाचा रस्ता धरला. मनाला पटत होतं की नाही माहीत नाही, पण एकच मार्ग उरला होता. आश्रमात गेले तेव्हा तिथे होता माझा रघु. असाच होता, हसमुख, प्रेमळ, खेळकर. एवढ्या मुलांमध्ये अगदी तोच वेगळा दिसत होता. नकळत त्याने लळा लावला, पण तरी निर्णय होत नव्हता. घरी आल्यावर परत मनात स्वार्थी विचार यायचे. असं वाटायचं की मूल हवं तर आपल्या पोटचंच, नाही तर नको. पण विचार करताना त्याचा हसरा चेहरा डोळ्यासमोर यायचा.